श्री स्वामी समर्थ. असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूवाल्या बेल आयकॉनला जरूर प्रेस करा. स्वामी सांगतात, स्वप्ने अशी पहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ही आपल्याला आपली ठरवता आली पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर परिश्रम करावे लागतात. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असला की स्वप्न पूर्ण करायला वेळ कमी लागतो. आपले संकल्प ठाम ठेवा जेणेकरून विजय मिळवता आला पाहिजे, तरच शर्यतीमध्ये उतरण्यात खरी मजा आहे. यश हे आपोआप मिळत नाही, त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात. आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते. जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश मिळते तेव्हा तेव्हा समजून जा की योग्य मार्गाने जात आहात. सक्सेसकडे जाताना अपयश येणे खूप गरजेचे असते. आपले कर्तृत्व चांगलं असेल तर नक्की आपल्या सर्व काही पदरी पडेल. जिद्द असलं की सर्व काही अपयशांना मागे टाकून सक्सेस मिळवता येते. स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट सहज जिंकू शकता. प्रत्येक संकटामध्ये एक नवी संधी शोधायची असते. यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही, तर त्यासाठी खरे करून दाखवणे अत्यंत आवश्यक होय. आयुष्यात मेहनत करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही मेहनत करायला कंटाळा करत असाल तर कदाचितच तुम्ही यशस्वी व्हाल. आयुष्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते मिळवायचे असेल तर फक्त मेहनत ही गोष्ट तुम्हाला खूप कामी पडेल. स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, जिद्द, मेहनत या दोन गोष्टी आपले यश ठरवत असतात. संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते. ही शक्ती आपल्याला विजयी ठरू शकते. मनाचे चांगले विचार असले की सगळ्या गोष्टी होत असतात त्या चांगल्या पद्धतीने. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एक पर्याय आहे. संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही. आपण ठरवलेले ध्येय गाठणे हा सर्वात मोठा यशाचा टप्पा होय. अपयश आले म्हणून शांत बसणे मूर्खता असते, पण त्यातून काहीतरी शिकवण घेऊन मार्ग काढणे, जिद्दीने यशस्वी होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपण यशस्वी होणे होय. अपयश आले म्हणून शांत बसणे मूर्खता असते, पण त्यातून काहीतरी शिकवणे हे सुद्धा चांगलं असते. जिद्दीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे यशाचा मार्ग काढणे होय. प्रत्येक अडचणींना सामोरे जाणे, त्यावर मात करणे हे जीवनातील सक्सेस मिळवणे. आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि कष्ट हे आपले नशीब बदलत असतात. आयुष्यात जर आपले प्रयत्न आणि कष्ट योग्य दिशेला असेल तर आपण नक्की यशस्वी होऊ. आपल्या नशिबावर टोमणे मारण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर यशस्वी व्हा. आपल्या हातात असते ते आपले नशीब बदलणे. नशीब बदलता यायचे असतील तर कष्ट करावे लागतात. आयुष्यात पुढे जायचं असेल तर प्रयत्न आणि प्रयत्नच आपल्याला जवळ घेऊन जात असतात. यश मिळवणे तेवढे सोपे नसते, पण स्वतःवर विश्वास असला की ते सोपे होते. आयुष्यात सक्सेस मिळवण्यासाठी आपले प्रयत्न करणे कधी थांबवायचे नसते. चिकाटीने अभ्यास केल्याशिवाय यशाला दूर कोणताच पर्याय करत नसतो. यशाच्या प्रवासात जागोजागी संघर्ष हा करायचा असतो. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असेल हे यशाचे रहस्य आहे. तुमचे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाका. यश अधिक लवकर तुमच्या पावलाजवळ येईल. आयुष्यात आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास असला की विजय नक्की मिळतो. आपले यश हे आपल्या हाती असते, फक्त थोडी जास्त मेहनत करणे आवश्यक असते. मनात असा निश्चय करा की मला जिंकायचं आहे, यश नक्की मिळेल. स्वप्न खरे करायचे असेल तर मनाची तयारी पण ठेवावी लागत असते. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की आयुष्यातील सर्व व्यक्ती जे तुमच्या हरण्याची वाट पाहत होते ते सुद्धा म्हटले पाहिजे की या
याने खूप काही चांगलं केलंय. अडथळे येत राहील म्हणून प्रयत्न करणे कधी बंद होणार नाही असा निश्चय करावा. प्रयत्न हा बंद तेव्हाच होतो जेव्हा एक तर माणूस कंटाळतो किंवा तो मेहनत करायला टाळतो. आपला आत्मविश्वास ही आपली शक्ती आहे. आपल्याला जिंकण्याची पुरेशी आहे. यशाच्या मार्गात थोडे कठीण असतात, पण प्रयत्न केले तर अशक्य असं काही नसतं. आपले ध्येय स्पष्ट असले की मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि विजय हा नक्की मिळतो. यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्वतःला झिजवावे लागते, तरच आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. आकाशात उंच उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणे तेवढेच गरजेचे आहे. यशस्वी होणे म्हणजे नुसते जिंकणे नाही, तर त्यातून काहीतरी शिकवण घेणे आणि त्याबद्दल प्रयत्न करणे होय. जिंकायचे असेल तर वेगवेगळे प्रयत्न करून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. हरल्याशिवाय जिंकण्याचा आनंद आठवीत राहत नाही. चुकल्याशिवाय चुकले काय आणि बरोबर काय यात फरक कळत नाही. चूक सुधारण्यासाठी चूक नेमकी काय आहे हे आपल्याला जाणून घ्यावी लागते. सक्सेस मिळवण्यासाठी कोणाला शॉर्टकट नसतो, म्हणून प्रयत्न हा एकमेव पर्याय असतो. संयमाशिवाय कोणतीही गोष्ट किंवा यश सहजपणे मिळत नाही. संयम ठेवा, एक दिवस यश नक्की मिळेल. कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे असतात. आपल्या जुनाट विचारांचा बदल करणे आणि सकारात्मक विचार मनात ठेवणे हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. आयुष्यात एकदम यश मिळत नसते, तर हळूहळू चालत जायचे असते. एक दिवस यश आपल्या जवळ येते. पराभवातून यशाचा मार्ग निश्चित होत असतो. जिंकायचे असेल ते दिवस रात्र मेहनत करावी लागते, तेव्हा आपली स्वप्न पूर्ण होतात. संकटे येत राहतील, त्यावर मात करायला शिकावे, तर तुमच्यासारख्या मनासारख्या गोष्टी होतील. जिंकणे महत्त्वाचे नसतात, तर त्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो हे जास्त महत्त्वाचे असते. जसे जसे स्वप्न पाहू तसे तसे पूर्ण करण्याची हिंमत असावी. संकल्प केल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असते. ध्येय निश्चित ठेवा, यश नक्की मिळेल. हिऱ्यासारख्या चमकणारा असेल तर त्यासाठी बराच वेळ झिजावं लागते. आयुष्यात अचानकच कोणी वर निघत नाही, अचानकच कोणी यशस्वी होत नाही. त्यामागे मेहनत असते, पण आपण मेहनतीकडे तर पाहत नाही, फक्त पाहतो तर काय त्यांचं यश. लोक दुसऱ्यावर खूप लवकर जळण्यास सुरुवात करतात. त्यांना वाटते हे करते पण आपलं कोणी किंवा आपल्याला का जमत नाही, तर त्यासाठी मेहनत ही गोष्ट त्यामध्ये आपल्याला आणावी लागते, तेव्हा ते प्रत्येकाला जमत असते. संकल्प केल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असते. ध्येय निश्चित ठेवा, यश नक्की मिळेल. हिऱ्यासारखं चमकायचं असेल तर त्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो. जिद्द आणि कष्ट आपले ध्येय साध्य करत असते. जिद्दीने आणि मेहनतीने काम करा, तुम्हाला पुढे जाण्यास कोणीही अडवू शकत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, म्हणून अपयश आली तर म्हणून हार मानू नका. शांत राहा आणि प्रयत्न करत राहा. कठोर परिश्रम हे यश मिळवण्याचा उत्तम पर्याय आहे. परिश्रमाशिवाय यशाचा आनंद जगता येणार नाही. शिकणे आणि शिकवता येणे हे आपल्याला चांगले जमायला हवे. सक्सेस मिळवण्यासाठी रोज काहीतरी नवीन नवीन शिकावे लागते. आयुष्यात प्रत्येक सक्सेसफुल माणसामागे त्याचे कष्ट आणि जिद्द असते. सक्सेसफुल व्हायचे असेल तर दुसऱ्याच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. लोक बोलण्यात राहतील, त्यांना बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले प्रयत्न करा. आयुष्यात यशस्वी व्हाल. अपयश मिळालं की लोक मजाक उडवत असतात, पण त्यांना दुर्लक्ष करायचे असते. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते, तरच त्या गोष्टीची किंमत येते. आयुष्यात जर यशस्वी व्हायचंय, आयुष्यात जर पुढे जायचंय, तर मेहनत सतत करावी लागेल. जीवनामध्ये खरे सक्सेस मिळवण्यासाठी मार्गदर्शन आणि रोल मॉडेल यांची आवश्यकता खूप महत्त्वाची असते.
एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन योग्य मार्गावर येऊ शकते, म्हणून त्यासाठी योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यावे. आयुष्यात पुढे जायचंय, मग प्रयत्न न करता का थकताय? एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन योग्य मार्गावर जाऊ शकते, म्हणून त्यासाठी योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास जपणे आणि यश हे आपल्या पदरी पडणे ही ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. जग जिंकण्याची संधी स्वतः तयार करावी लागते, तर आपण खंबीरपणे उभं राहू शकतो. आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नाव कमवायचे आणि आपल्या नावाला आदर्श असायला पाहिजे, हे आपण ठरवायला हवं. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं तर प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तो खूप पुढे जातो. प्रयत्नाशिवाय व्यक्ती काहीही करू शकत नाही. या जगात कोणीही न प्रयत्नाशिवाय आणि मेहनतीशिवाय केलेलेच नाही. दुसऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आधी स्वतःमध्ये बदल करावे लागतील, जेणेकरून लोकांना आपले धडे खोटे नाही वाटले पाहिजे. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपण यांच्यापेक्षा चांगले आहोत, आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत, पण सत्यात तसं काहीही नसतं. आपण जसे आहोत तसेच आहोत. उलट आपल्यापेक्षा ते जास्त चांगले आहेत हे आपल्याला नंतर समजायला लागतं. गरुडासारखं उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते. आयुष्यात तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होत आहे. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जणू हारून जिंकून जिंकून कंटाळा आहात म्हणून गंमत म्हणून हारला आहात. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंय, मग प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळत असते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यामध्ये समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोक इथे इतिहास लिहितात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतील. जेव्हा लोक हरण्याची वाट पाहतील आणि तेव्हा तुम्ही जिंकाल, तेव्हाच तर खरी मजा येईल. आयुष्यात सतत पुढे जायचं असेल तर मेहनत करा. आयुष्यात सतत प्रगती करत राहायची असेल तर आपल्या स्वप्नांवर काम करा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला जे सर्वात जास्त सोपं वाटतं त्या गोष्टीकडे लक्ष द्या. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठीण जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? त्यासाठी प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा. रस्ता तयार करायचा म्हणजे मेहनत करणे होय. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही आयुष्यात काय कमवले यावर कधी गर्व करू नका. बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवला जातो. स्वामी सांगतात, काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. स्वप्न मालक होण्याची बघा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केला पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुमच्या प्रत्येक चुकाबरोबर तो कमी होत जातो. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. ज्याच्याजवळ संघर्ष करण्याचं सामर्थ्य निर्माण करून घेतो ते विचार कधीही आयुष्यात मागे टाकत नाही. आयुष्यात यशस्वी व्हायचं तर प्रयत्न नक्की करावे लागतात. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून आयुष्यात कधी नाराज व्हायचं नसते. खेळ असो वा असो आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवावं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तुम्ही आयुष्यात काय करता याकडे लक्ष द्यावा. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने करतात. एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने खाली झुकतात. अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. हराल तर असे हरा, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचाच अपमान कराल. आयुष्यात तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करत आहात. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय अजूनही खूप लहान आहे हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, पैज लावायची तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर स्वतःचा अहंकार हराल. लोक तुमच्या पाठी बोलतात याने तुम्हाला काही फरक पडू देऊ नका. ते नेहमी तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार या गोष्टीकडे लक्ष द्या. स्वामी म्हणतात, शून्याला देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहता आले पाहिजे. फक्त मोफत असतात त्या गोष्टी ज्यांचा पाठलाग आयुष्यात जमतो. आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते त्या गोष्टींची ज्यामध्ये आपला प्रयत्नही नसतो. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असते तो एकमुखी भेटणे. नाणी हे शब्द आपल्याला अशा गोष्टी आठवण करून देतात जसे की जुने सिक्के. स्वामी सांगतात, नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोवर तरी तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. आयुष्यात हो हा शब्द जोपर्यंत तुम्ही म्हणाल तोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकाल. स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आयुष्यात जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवेल तो नक्की यशस्वी होईल. यशस्वी होण्यासाठी मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे. जो व्यक्ती मेहनत करण्यास घाबरत नाही, मेहनत करण्यास टाळत नाही, तो व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. स्वतःवर विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत यशस्वी तर तुम्हाला होता येणार नाही. मोठं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा ही अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. यशस्वी होण्याची तुमची इच्छा हे अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. छत्री पावसाला कधीच थांबवत नाही, पण पाऊस थांबवण्याचं धाडस नक्की देत असते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले नकारात्मक विचार तुम्हाला हरवूच शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकही तुमच्या मनात घेत नाही. ज्या वेळेला नकारात्मक विचार मनात येतील त्यावेळेला तुम्ही हरले असे म्हणून समजा. काही गोष्टी आपल्या हाती लागत नाहीत तेव्हा तो मिळतो तो म्हणजे अनुभव असतो. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्नची ती जी तुम्हाला कधी झोपूच देत नाही. एखाद्या व्यक्तीला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाला विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता त्याचा असाच अर्थ होतो. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्ही एकाही प्रश्नात पडला नाही तर तुम्ही आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं नाही असं समजा. कारण ज्या वेळेला प्रयत्न चांगले असतील, आपली मेहनत असेल, त्या वेळेला अडचणी या नक्की येतात. पुन्हा जिंकण्याची तयारी आयुष्यामध्ये तिथून करा जिथून तुम्हाला हरण्याची जास्त भीती वाटते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, तर तोच खिसा रिकामा असेल तर या दुनियेतील माणसे दाखवतो. स्वामी सांगतात, क्रोधाच्या क्षणी संयम राखला तर पश्चातापाला 100 क्षण वाचतात. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलाव जेव्हा कोरडा होऊन पाणी संपते तेव्हा किडे माशांना खात असतात.
वेळ सगळी आल्यावर सर्वांना सर्व काही मिळते. विश्वास असायला हवा. स्वामी म्हणतात, माझा तुमच्यावरती विश्वास आहे. मी तुम्हाला नक्की जे हवं आहे तेच देणार. तुमचा विश्वास आणि श्रद्धा माझ्यावर असू द्या. श्री स्वामी समर्थ नाम जप करा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बना. चांगल्यातून चांगले निर्माण होते तर वाईटातून वाईट. त्यामुळे तुम्हाला काय निर्माण करायचंय याकडे जास्त लक्ष द्या. अडचणी असतात, अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. तुम्हाला ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यावर कधी लक्ष देऊ नका. दगड मारण्यासाठी तर कुणीही थांबू नका. तुम्ही त्यांना बिस्कुट टाकून पुढे जात राहा. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपल्या मनातील घट्ट रुजून असतात. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून जातात. वादळ म्हणलं की प्रश्न नसते, पण प्रश्न त्यांच्याशी कधी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर देतो याचा असते. स्वामी सांगतात, होय माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. जेव्हा नख काढतो तेव्हा आपण नखच कापत असतो, बोट नाही. त्याप्रमाणे जेव्हा गैरसमजाने दूर होतो तेव्हा गैरसमज दूर करायचे असतात, नाती तोडायचे नसतात. आयुष्यात गैरसमज अशी गोष्ट आहे जी चांगल्या चांगल्या नात्यांना तोडून टाकू शकते आणि गैरसमज सुद्धा आपल्याचमुळे होतो. त्यामुळे जेव्हा जे काही बोलताय ते बोलताना लक्षपूर्वक बोला. आयुष्यात कधीच गैरसमज होणार नाही. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली होणे म्हणजे जिंकणे असते. स्वामी सांगतात, आयुष्यात सतत प्रयत्न करणे आणि पुढे जाणे हे यशाचा उत्तम मार्ग. आयुष्यात पहिलं स्वप्न हे भंग झाल्यावर दुसरं स्वप्न बघून त्याला पूर्ण करण्याची हिंमत ठेवणे म्हणजे आयुष्य म्हणतात. एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे पैसे आणि खूप सारे गैरसमज आपणआप दूर होतील. आयुष्यात अडचणी येतील, अडचणींचा सामना करा. यशस्वी व्हायचं असेल तर सतत मेहनत करा. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याला खरा अर्थ काय आहे सांगून जातात. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल तुमच्या दिवसात एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येत असेल अशी स्वप्ने. आपला द्वेष करत असेल तर या तीनपैकी एक कारण असेल. कुणीही तुमचा द्वेष करेल तर या तीनपैकी एकच कारण असणार, त्या व्यतिरिक्त कारणच असू शकत नाही. 1. ते त्याला तुमची भीती वाटते. 2. ते स्वतःला द्वेष करतात. 3. त्यांना तुमच्यासारखं व्हायचंय, त्यांना तुमच्यासारखं बनायचं आहे. रस्ता भरकटला असला तर योग्य रस्ता निवडावा. वेळोवेळी सर्व काही मिळते. एकाच वेळी काम करा, पण असे करा ज्याची चांगली गोष्ट असेल तर त्यात यशस्वी नक्की व्हाल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळते. यशस्वी झाल्यावर आपल्याला त्या गोष्टी मिळतात ज्याबद्दल कधी अपेक्षाही आपण ठेवली नव्हती. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असते. स्वामी सांगतात, कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही, यशस्वी सांगणारी लोक कारण सांगत नाही. पाण्याचा एक थेंब खाली पडला तर तो बर्बाद होतो. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपून जातो. पाण्याचा एक थेंब जर हातावर पडला तर तो चमकतो. पाण्याचा एक थेंब जर शिंपल्यात पडला तर तो मोती बनतो. थेंब तोच असतो, फरक काय असतो? फक्त तो संगतीचा. आपली सोबतीचं कोण आहे याकडे लक्ष द्या, तुम्हाला जास्त फायदा मिळेल. आपली संगत कशी आहे यामुळे आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्या गोष्टी हे निर्भर असतात. आत्मविश्वासाचा अभाव हे यशाचे खरे कारण आहे. एक छोटीशी मुंगी त्यांच्या पायाला चावू शकते, पण आपण त्या छोट्याशा मुंगीच्या पायाला चावू शकतो का? म्हणून कधी कोणाला लहान म्हणू नका, कारण कदाचित ते जे गोष्ट करू शकत असेल ते आपल्याला जमणार सुद्धा नाही. आयुष्यात पुढे जाताय, आयुष्यात मेहनत करताय, सर्वांनी केलीच पाहिजे. आत्मविश्वासाचा अभाव असेल तर त्याचे खरे कारण शोधलेच पाहिजे. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मोठा धडा शिकवून जाऊ शकते. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले असते. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. स्वतःची इमेज काय असते हे बनवायला आणि दाखवून द्यायला त्याला पूर्ण जिंदगी जाते. जीवनात चांगला माणूस बनण्यासाठी एवढं करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा.
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाला तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. आयुष्यामध्ये कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप सारे ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. जी व्यक्ती तुम्हाला आयुष्यात वाईट काळात बोलत असते, त्या व्यक्तीच्या नादाला कधी जाऊ नका. आणि जी व्यक्ती आयुष्यात तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत तुमची साथ देत असेल, त्यांचे उपकार कधी जीवनभर विसरू नका. आयुष्यामध्ये माणसाचे दोन गोष्टी हुशार बनवून टाकतात, म्हणजे एक भेटलेली पुस्तक आणि दोन म्हणजे त्याने काय काय केलं ते असते. स्वामी म्हणतात, मी त्या वेळेला तुमची साथ देईल ज्या वेळेला तुमचा प्रत्येक जवळचा तुमची साथ सोडून जाईल. आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्यक्ती व्हायचंय का? तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. आयुष्यात जिंकायचे असेल की जणू जिंकण्याची सवय आहे असे जिंका, कारण तेव्हा तुमची मेहनत खूप जास्त असेल. सर्वात मोठे यश खूप वेळानंतर, सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून तरी संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. स्वामी बोलतात, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी सर्व काही करेल. तुम्हाला पाहिजे ते मी तुम्हाला मिळवून देईल. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. नेहमी आयुष्यात प्रयत्न करत राहा. जर तुम्ही प्रयत्न करून पुढे जाल तर यशस्वी होण्याच्या मार्गावर जाल. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे जे लोक असतात ते आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक ते इतिहास वाचत असतात. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतील. आयुष्यामध्ये हरायचं नाही, फक्त प्रयत्न असे करायचे की जिंकल्याशिवाय राहायचं नाही. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होत असतो. आयुष्यात जर तुम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर सदैव प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, तुमचे प्रयत्न तुम्हाला नक्की यशस्वी करतील. आयुष्यात तुमचे प्रयत्नच तुम्हाला पुढे नेतील. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून आणि कठोर जमिनीतून उगवू शकते, तेव्हा तुम्ही का नाही? त्यामुळे प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रयत्नाशिवाय तुम्हाला यश कधी मिळणार नाही. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो तो व्यक्ती आयुष्यात नक्की यशस्वी होत असतो. स्वामी बोलतात, रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा, कारण त्याशिवाय पर्याय दुसरा नाही. माणसाच्या आयुष्यातील संकट यशाचा आनंद घेण्यासाठी येतात. तुम्हाला आयुष्यात काय कमवले यावर कधी गर्व करू नका. तुम्ही आयुष्यात काय कमवणार आहात यावरही कधी गर्व करू नका. तुम्ही आयुष्यात कसे राहता यावरही कधी गर्व करू नका. फक्त आयुष्यात नेहमी डाऊन टू अर्थ, म्हणजे नेहमी सगळ्यांसोबत बसता येईल, उठता येईल असे राहा. कधी पैशाचा घमंड करू नका, कधी गरिबीची लाज बाळगू नका. जे आहे ते रिअल आहे असे म्हणा. रॉयल नाही तर रिअल राहणं आवडतं असं सतत स्वतःला सांगा. नोकर तर आयुष्यातच व्हायचंय, पण मालक कधी व्हाल त्यासाठी मालक बनण्यासाठी प्रयत्न एकदा करून बघा. स्वामी सांगतात, ज्याचा माझ्यावरती विश्वास आहे तो नेहमी पुढे जाईल, पण ज्याचा माझ्यावरती विश्वास नाही त्याच्या आयुष्यातील अडचणी मी दूर करेल, जर तो व्यक्ती माझे नामस्मरण करत असेल. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्की करायला हवा. जो स्वामी भक्तीवर विश्वास ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जातो.
स्वामी भक्तीवर विश्वास ठेवा. स्वामींची शक्ती सदैव आपल्या सोबतीला आहे. श्री स्वामी समर्थ कुठेही गेलेले नाही. त्यांनी कालही आपली साथ दिली होती, आजही आपली साथ देत आहेत आणि उद्याही आपली साथ देणार आहेत. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणावर विश्वास ठेवा. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर कमी कमी होत जातो. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधी हरू शकत नाही आणि ज्याच्याजवळ संघर्ष करण्याची जिद्द आहे तो सतत स्वतःला पुढे नेत असतो. स्वामी म्हणतात, माझ्यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यानं कधी बहरणं सोडलं नाही. आयुष्यात खेळ असो वा तुमचं आयुष्य असो, आपले सामर्थ्य वेळ आल्यावर समोरच्या व्यक्तीला दाखवा. अन्यथा न तर त्याला आणि तुम्हाला दोघांनाही तुम्ही कमजोर समजू नका. तुम्ही असे आहात जसे कोणीही नाही. तुम्ही सर्व काही अचीव करू शकता. तुम्ही गरीब म्हणून कदाचित जन्माला आला असाल तर तुम्हाला गरीब म्हणून मरायचं नाही. या गोष्टीकडे लक्ष द्या. आयुष्यात नेहमी तुम्हाला आत्मविश्वास असेल. वेळेच्या वेळी चांगली गोष्ट करणे तुम्हाला यशस्वी करते. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्ग असा दगड आहे. जो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतो ते नेहमी आयुष्यात पुढे जातो. लक्षात ठेवा, हराल तर चांगले आहे, पण हराल आणि जिंकाल या गोष्टीपेक्षा जास्त अनुभव आणि तुम्ही किती त्यामध्ये प्रयत्न केले हे महत्त्वाचे असते. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करू शकतो तो काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, यशस्वी होण्याची पहिली इच्छाशक्ती हे तुमच्या मनात असली पाहिजे. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला कसल्याच गोष्टीची चिंता किंवा काळजी नसते. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करणारा व्यक्ती आयुष्यात कधीच मागे नाही येत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. स्वामी आहेत आपल्या पाठीशी, त्यांच्या नामस्मरण करा. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने सर्व गोष्टी आपल्याप दूर व्हायला लागतील. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. असे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करता. किती मोठा पाठिंबा असला तो यशस्वी होण्यासाठी फक्त स्वतःची जिंकण्याची हिंमत महत्त्वाची असते. स्वामी बोलतात, तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर जर लोक हसत नसतील तर मित्रा, तुम्ही तुमचे ध्येय आत्ताच बदला. कारण ध्येय तेवढ्या लायकीचे नाही की तुमच्यासाठी ते मोठे असतील. ज्या दिवशी लोक तुमच्या ध्येयावर असतील त्या दिवशी तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण त्याशिवाय यशस्वी होण्याचा दुसरा सोपा मार्ग नाही. जर स्वतःवर विश्वास नसेल तर यशस्वी होणे तुमच्यासाठी अत्यंत अवघड आहे. स्वतःवर विश्वास असला तर आयुष्यात यशस्वी नक्की होता येते. पैज लावायची तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा अभिमान जिंकाल आणि हराल तर स्वतःचा अहंकार हराल. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जे तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हालाच पाठी राहून फेमस करणार. लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करू शकता. शून्यालाही तुम्ही किंमत देऊ शकता. फक्त त्यापुढे तुम्हाला एक होऊन उभे राहता आले पाहिजे. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. रुद्राक्ष असो किंवा माणूस असो, या दोन गोष्टी कधीच जशा पाहिजे तशा मिळत नाही. नाही हा शब्द ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा ही अपमान करणारी लोक त्यांचा स्वतःचाच मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर काळजी करू नका. हा संदेश पूर्ण ऐका. या संदेशाला पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला मोठी आनंदाची बातमी येत्या 3 तासामध्ये मिळणार आहे. हा संदेश चुकवू नका. तुमच्यासाठी आज वरदान बनून आलेला हा संदेश यशस्वी होण्यासाठी तुमच्या खूप कामा येईल.
प्रत्येक पावसाला थांबवू शकत नाही. फक्त पाणी हे आपल्याला गोष्ट असते जे आयुष्यात आणू शकते. स्वामी म्हणतात, समुद्रातलं सगळं पाणी हे तुम्हाला काहीच करणार नाही, फक्त ते पाणी जोपर्यंत तुमच्या अंदर येणार नाही. आयुष्यातील नकारात्मक विचारही तसेच असतात. जोवर तुमच्या अंतरात्म्याला ते मिळणार नाही, तोवर तुम्ही आयुष्यात चांगल्या प्रकारे मेहनत करू शकाल. आयुष्याच्या प्रवासात अनेकदा घडते त्या गोष्टी ज्या तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी होण्याआधी पहिले एक चांगलं माणूस बना. पैसे का उद्या असतील का आज नसतील त्याची काळजी करू नका. नाव आयुष्यभर चालत राहिलं पाहिजे. आयुष्यभर स्वतःचं नाव आणि ब्रँड व्हॅल्यू अशी बनवा की कुणीही तुम्हाला बोललं की बोलतच राहिलं पाहिजे. अंधारात्मक रात्रसाठी आपण मेहनतीची मेणबत्ती लावता आली पाहिजे. प्रत्येकाच्या स्वतःचे अस्तित्व आहे. सूर्यासमोर दिवा लहान वाटतो, परंतु अंधारात तो खूप तेजस्वी वाटतो. आपली किंमत सर्वच ठिकाणी कमी होत जास्त असते. आपल्याला जो पूर्णपणे ओळखतो त्यांना तितकी आपली किंमत कोणाला नसते. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अडचणी येतात, बऱ्याच वेळेला संकट येतात. परिणाम काहीही असला तरी प्रवास आनंद घेताना आहे, तर मात्र जीवन अपूर्ण आहे जर आनंद घेणे टाळले तर. स्वतःच मन जिंका हे खरे यश आहे. इतर कोणतीही गोष्टीचा विचार न करता मनात काय आडवे आणि ती गोष्ट असली याकडे लक्ष द्या. आयुष्यात काही वेळा आपल्याला सर्वोत्तम मिळण्यासाठी सर्वात वाईट गोष्टीतून जावे लागते. आजची सकाळ यशाचे मार्गदर्शन करेल. योग्य मार्ग निवडता यशस्वी होण्याकरिता आशीर्वाद मिळेल. स्वामी म्हणतात, आजपासून जीवन सकारात्मक पद्धतीने जगूया. आपण ठरवलेल्या ध्येयाचा पाठलाग करूया. कधी कधी आपली परीक्षा घेतली जाते ती आपली कमतरता दर्शवण्यासाठी नाही, तर आपल्या ताकद दर्शवण्यासाठी असते. असे म्हटले जाते, देव जाणून कठीण परिस्थितीतून येतो, कारण त्याला आपल्या आयुष्यातील खरी ताकद आणि आपण काय करू शकतो हे लक्षात आणून देण्यासाठी देव आपल्या सोबत असतो. देव जीवनात असे कोणतेही अडथळे नाही देत ज्यामुळे आपण प्रेरणादायी राहू शकत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहो. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. मी सदैव तुमची मदत करणार आहे. सर्व काही साकार झाली. नेहमी या वर्षाने गोष्ट चांगली होते. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला सर्व काही मिळवता येते. योग्य मार्ग असणे आणि योग्य मार्गदर्शन असणे अत्यंत आवश्यक आहे. कधी वाटतेच गंतव्य व्यवस्थापन सापडते. या वर्षाने खूप काही शिकवलं. आयुष्यात तुम्हाला बऱ्याच वेळा अडचणीतून बाहेर काढलं, बऱ्याच वेळा तुम्हाला अडचणीत टाकलं आणि बऱ्याच वेळेला त्या अडचणीतून तुम्हाला सामना कसा करायचा आहे हे सुद्धा शिकवलं. वेडेपण असायला हवे ध्येय गाठण्यासाठी तरी. गौरव हा पडण्यात नाही तर पडून उठण्यात असतो. प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला. जुना विषय ओझं डोक्यावर ठेवल तर प्रगतीचा वेग हा अत्यंत मंदावतो. टीका सहन करण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये असते त्यांना आयुष्यात नवीन काहीतरी करून दाखवता येतं. चिकाटीचा धाक धरून ठेवा, कारण जिद्द आणि चिकाटी असेल तर यशस्वी व्हायला वेळ लागत नसतो. गडद आकाश जो तारा चमकतो तो तारा एकटाच असतो असं नाही, पण तो तारा आपल्याला चमकायला शिकवत असतो. ध्येय नाही तर प्रतिष्ठान नाही आणि विरोध नाही तर प्रगती नाही. विरोध असेल तर काळजी करू नका. संपत्ती, अहंकार, प्रगती हे संपतच असतो. स्वामी सांगतात, काहीतरी नवीन मिळवून देण्याची बीज असते प्रत्येक संकटात. त्यामुळे त्या संकटांचा सामना करायला शिका. यश केव्हा मिळेल यापेक्षा सुरुवात केव्हा करायला हवी हे नवीन ठरवून चला. एवढी मोठी मेहनत करा की महाग वस्तू स्वस्त वाटू लागतील. तुमच्यासाठी ज्या खूप महाग वस्तू आहेत ज्या वेळेला तुम्हाला स्वस्त वाटायला लागतील त्या वेळेला आयुष्यात तुम्ही खरे यशस्वी व्हाल. जग बोलण्याचा नाही तर करून दाखवण्याचा आदर करते. आता न बोलता करून दाखवा. तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय कळणार नाही. कमी बोला आणि जास्त काम करा. तुम्ही काय बोलता याकडे कोणीही लक्ष देत नाही, पण तुम्ही काय करून दाखवता याकडे सर्व जग लक्ष देते. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहो. काळजी करू नका. यशस्वी लोक ते असतात
जे अपयशी लोकांना कधी वाईट वाटू देत नाहीत. यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न करा, कारण त्याशिवाय दुसरा सोपा आणि उत्तम मार्ग तुमच्या आयुष्यात नाही. दोन्ही हात खिशात ठेवून यशाची सीडी चढता येत नसते. दोन्ही हात बाहेर ठेवावे लागतो. सत्य हे आहे की आपल्या अडचणीशिवाय माणूस या जगता येणार नाही. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. यशस्वी होण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. जो व्यक्ती या मार्गाला पूर्णपणे फॉलो करेल तो आयुष्यात यशस्वी होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी तुमच्या सदैव सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर हा संदेश नक्की तुमच्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा, कारण नामस्मरण केल्याने स्वामी नेहमी आपल्या सोबतीला येतात. श्री स्वामी समर्थ असे म्हणा. सर्व काही दुःख दूर होऊन स्वामी तुमच्यावर त्यांची कृपा कायम करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. जो स्वामीवरती आणि त्यांच्या स्वामी शक्तीवरती विश्वास ठेवत असतो त्यांना आयुष्यात कशाचीच गरज नाही. प्रवास चालू आहे. वेळेपर्यंत आपण नक्की पोहोचू. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी शिक्षकाच्या पंखाची गरज असते. शिक्षणाचे पंख नसेल तर स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागतो. आयुष्यात यशस्वी होणं सोपं नाही. आज जर तुम्ही मेहनत कराल तर त्याचे फळ तुम्हाला उद्या किंवा परवा मिळेल. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत करून सोडून द्यावी लागते. त्याचे यश कधी मिळेल, त्याला आपल्याला काय फळ मिळेल हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात खूप पुढे जाऊ शकाल. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुला, ज्या वेळेला तू जाशील अशा काळोखात, जेव्हा तुझी स्वतःची सावली देखील सोडेल तुझी साथ, त्यावेळेला घाबरू नको, कारण मी देईल तुझी साथ. श्री स्वामी समर्थ म्हण. स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. तुझी प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. आयुष्यात बरेच वेळेला आपल्याला आयुष्यात किंमत मोजावी लागते. अशा गोष्टीबद्दल आपण खूप विचार करतो, ज्याबद्दल आपल्याला खूप अडचणी असतात. स्वतःवरती विश्वास ठेव आणि प्रयत्न कर. सर्व अडचणींपासून तू योग्यरित्या बाहेर निघशील. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून मेहनत केल्याने प्रत्येक अडचण आणि संकट आपोआप दूर व्हायला लागतं. स्वामीवरती आणि त्यांच्या विचारांवरती लक्ष द्या. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत. ते आजही आपल्या सोबत आहे, उद्याही आहेत आणि आपल्या सोबतच असतील. आपला फक्त त्यांच्यावर विश्वास असायला हवा. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्ही प्रत्येक संकटात यशस्वी होऊ शकता. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असेल. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्यावरती त्यांची कृपा ठेवून असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी बोलतात, मी तुमच्या सोबत होतो, मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुमच्या सोबत असणार. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडायला लागेल. सर्व काही तुम्हाला जसं हवं आहे तसं मिळते. फक्त विश्वास हे तुमच्या नामस्मरणावर असू द्या. श्री स्वामी समर्थ म्हणा. सर्व गोष्ट तुम्ही तुमच्या नामाप्रमाणे कराल. स्वामी नाम हे आपल्याला खूप महत्त्वाचे असते. ज्याचा स्वामीवरती आणि त्यांच्या नामावरती विश्वास आहे त्याला प्रत्येक अडचणातून त्याला पूर्णपणे वाट मोकळी होते. श्री स्वामी समर्थ या नामाचा विश्वास जर तुम्ही ठेवाल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी काल आपल्या पाठीशी होते, स्वामी आज आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी उद्याही आपल्या पाठीशी असतील. स्वामींनी कधी आपल्याला सोडलेलं नाही, त्यामुळे कधीच त्यांना सोडू नका. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व गोष्टी तुम्हाला जशा हव्या आहेत तशा मिळतील. होय, स्वामींनी कालही आपली मदत केली, स्वामींनी आजही आपली मदत केली आणि स्वामी उद्याही आपली मदत करतील. स्वामी म्हणतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं होईल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. मग बघा, तुम्हाला जे पाहिजे ते सर्व काही मिळेल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे आणि आजही तुमच्या सोबत आहे. सर्व काही तुमच्या आयुष्यात तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या मी दूर करणार आहे.
फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पुढे चला. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामींनी साथ काल दिली, आज दिली आणि स्वामी उद्याही साथ देणार आहेत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. सर्व काही मनाप्रमाणे होते जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो. स्वामी बोलतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी तर आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असणार. फक्त तुमचा विश्वास स्वामी नामावर ठेवा. मग बघा सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडायला लागेल. जर तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तर तुम्हाला आयुष्यात अडचण कधी राहणार नाही. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. आयुष्यात नेहमी यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ म्हणा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसंच होतं.